जे आहेत त्याचं अद्ययावतीकरण होणार आहे। 7 फ्लोअरची ही प्रयोगशाळा बनणार आहे, ज्याच्यामध्ये विषशास्त्र विभाग, जीवशास्त्र विभाग, DNA विभाग, वाईल्डलाईफ DNA विभाग, बॅलिस्टिक म्हणजे क्षेपणास्त्र विभाग, त्याच्यानंतर सामान्य विश्लेषण उपकरणे विभाग, दारूबंदी विभाग यासारखे, सायबर व ताशी विभाग यासारखे विभाग पूर्ण फुल प्लेसमध्ये सुरू होणार आहे, ज्याच्यामुळे याचा 6 जिल्ह्यात 3 नवीन प्रकल्प पण सुरू होणार आहे। काय राहणार आहे, कशा पद्धतीचा फायदा होणार? 3 नवीन प्रकल्पाचा फायदा आपल्याला असा होणार की पहिला प्रकल्प आहे तो संगणकीकरण, तो ऑलरेडी फेज 1 मध्ये नागपूर होतं, त्याचं ऑलरेडी झालं होतं। फेज 2 मध्ये उरलेल्या लॅबोरेटरी होतं, त्याचं झालं। त्याचं पूर्ण प्रयोगशाळा आमच्या ऑनलाईन जोडल्या गेलेल्या आहेत, त्याच्यामुळे कुठलीही लॅबोरेटरीमध्ये प्रत्येक ऑफिसरला संगणक आपला अवेलेबल करून दिला आहे, त्याच्या सगळ्या गोष्टी त्याच्यावर अपडेट असतात। हा पहिला प्रकल्प झाला। दुसरा सेंटर ऑफ एक्सलन्स जे पुण्याला आहे, हा खूप महत्त्वाचा प्रकल्प आहे, ज्याच्यामध्ये ज्या किचकट केसेस आहे म्हणजे जशा क्रिप्टो करन्सी आहे किंवा मोबाईल डिस्पोज तुटलेले आहेत किंवा कुठलेही अशा ज्या खूप बल्कियर केसेस आहेत, या सेपरेट त्या याच्यामध्ये करून अनालिसिस करून घेता येतात। म्हणजे हेक्टिक केसेस किंवा किचकट केसेस तिथे अनालिसिस, त्यासाठी सेंटर ऑफ एक्सलन्स सेपरेट केला आहे महाराष्ट्रासाठी। तो झाला सेंटर ऑफ एक्सलन्स दुसरा। आणि तिसरा आहे सेमी ऑटोमॅटिक सिस्टीम, जी आपण म्हटलं की सायबरची पेंडन्सी खूप आहे माझ्याकडे, जी तर जे काय साध्या सिस्टीममध्ये 5 केसेस निघतात, त्या सिस्टीमवर 12 ते 15 केसेस एक ऑफिसर काढू शकेल। ती सेमी ऑटोमॅटिक सिस्टीम ती सुद्धा मुंबईमध्ये पूर्ण लॅब तयार झाली आहे, त्याचं सुद्धा लोकार्पण। अशा 3 नवीन प्रोजेक्टचं लोकार्पण माननीय मुख्यमंत्री। नवीन इन्स्ट्रुमेंट जशी लागतील, जागा वाढेल तसं लोकांची संख्या सुद्धा वाढेल आणि लोकांची संख्येसोबतच नवीन इन्स्ट्रुमेंटसाठी पर्याप्त जागा उपलब्ध झाल्यामुळं साधारणतः 40% कामाचं गती वाढेल। पोलिसांकडे दाखल होणाऱ्या प्रत्येक गुन्ह्याची केस आपल्याकडे होते। जर आपण बघितलं तर खून आहे, बलात्कार आहे, लहान मुलीवर बलात्कार आहे, किंवा आपण जर बघितलं तर आत्महत्या आहे किंवा खून आहे। त्याच्यानंतर आपण बघितलं तर दारूच्या सगळ्या केसेस आहे, दारू पिणाऱ्यावाल्यांच्या सगळ्या केसेस आहे, बॉम्ब ब्लास्ट आहे, कुठल्याही प्रकारचे स्फोट झाले त्याचा आहे, त्याच्यानंतर सगळे नार्कोटिक्स, गांजा, चरस, दारू याच्या बाबतीत आहे, किंवा आपण जर बघितलं तर जळीत प्रकरणं आहे, त्याच्यानंतर बंदुकीच्या संबंधितले सर्व प्रकरणं आहे। त्यानंतर आपण जर बघितलं तर अँटी करप्शनच्या सगळ्या केसेस आहेत, ज्याच्यामध्ये अँटी करप्शनचे पकडल्या त्या सगळ्या केसेस आहेत, आणि फॉरेस्टच्या जेवढ्या काही केसेस होतात ज्याचे गुन्हे दाखल होतात त्या सगळ्या अशा सगळ्या प्रकारच्या केसेसचं विश्लेषण या प्रयोगशाळेत सक्सेसफुलीरित्या होतं। आधी किती विभाग कार्यान्वित होते, आता किती विभाग? सध्या पाहिलं तर आपल्याला मी मागेच सांगितलं की जुने माझे 4 विभाग होते, जीवशास्त्र, विषशास्त्र, सामान्य विश्लेषण आणि दारूबंदी। कालांतराने केसेस वाढल्या, त्याच्यानंतर टेक्नॉलॉजी वाढली। 2008 साली क्षेपणास्त्र विभाग आणि DNA विभाग सुरू झाला, त्याच्यानंतर मग निर्भयासारखी केस झाली, आणि त्याच्यानंतर मग त्याच्यामध्ये फास्ट ट्रॅक युनिट करायचं सुरुवात घेतलं, आणि ते 2021 मध्ये वाईल्डलाईफ DNA सुरू झालं आणि फास्ट ट्रॅक युनिट सुद्धा सुरू झालं। अशा प्रकारे माझ्याकडे जवळपास आपण जर पाहिलं तर 8 सिस्टीम्स, 8 सेक्शन आहे, डिव्हिजन आहे, जे महाराष्ट्रात सगळ्यात अद्ययावत आहेत। अनेक क्या हुआ बहू? माँ, पाइल्स की बहुत तकलीफ हो रही है। तो तुम गुदरोग सर्जन के पास क्यों नहीं गई? देखो, जैसे हार्ट के लिए हार्ट स्पेशलिस्ट, ब्रेन के लिए ब्रेन स्पेशलिस्ट, तो पाइल्स के लिए पाइल्स स्पेशलिस्ट क्यों नहीं? स्त्री हो या पुरुष, टॉयलेट में तकलीफ केवल पाइल्स ही नहीं, और भी कई प्रकार के गुदरोग तथा कैंसर भी हो सकता है। इसीलिए इसकी प्रत्यक्ष जांच जरूरी है। ठीक है माँ, पर जांच के लिए हम जाएंगे कहाँ? वही काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल में। लेकिन माँ, प्रेगनेंसी में पाइल्स की दवाइयाँ? प्रेगनेंसी में आयुर्वेदिक दवाइयाँ सुरक्षित होती है। जनहित में जारी काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल, औषधि चिकित्सा तथा सर्जरी ट्रीटमेंट उपलब्ध। हमारा पता उमरेड रोड, दिघौरी बस स्टॉप के पास, नागपुर। अधिक जानकारी के लिए वेबसाइट पर जाएं kalepileshospital.com। यूथ फोर्स सिक्योरिटी एकेडमी, जहां पर सुरक्षा गार्ड्स को एक्सपर्ट द्वारा तैयार किया गया है। रेगुलर फिटनेस के साथ ही उन्हें सुरक्षा और आगजनी के खतरों से लड़ने के जौहर भी सिखाए जाते हैं। हमारे यहाँ सभी सुरक्षा गार्ड्स का बैकग्राउंड चेक करके ही उन्हें एकेडमी में भर्ती कराया जाता है। शिफ्ट वाइज ड्यूटी होने से प्रॉपर्टी ओनर को चिंता करने की जरूरत नहीं होती। साथ ही हमारे पास इमरजेंसी बैकअप टीम भी तैयार है। इंडस्ट्रीज, रेसिडेंशियल सोसाइटी, कमर्शियल शॉप्स एंड मॉल, इवेंट या फिर VIP प्रोटेक्शन, हर क्षेत्र में हमारे गार्ड काबिलियत के साथ डटे हैं। दोस्तों, सुरक्षा आपकी, संकल्प हमारा। संपर्क करें 9422 313968।